हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी पूजा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तसंच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. तर आज सकाळी मस्त छान वातावरण झालं होतं आणि तसंच मी लॉगिंगलासुद्धा स्टार्ट केलं. आणि या अगोदरच्या लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आमचा सध्या गॅस संपलेला आहे आणि सध्या काही गॅस लवकर मिळत नाही, त्यामुळे आमचा दोन्ही टाईम चुलीवरती स्वयंपाक आहे. तर इथे भाजीचीच तयारी चालली होती. तर आज मी बनवणार होते ज्या गवारीच्या शेंगा असतात तर त्या बनवणार होते कोरड्या, आणि त्याही चुलीवरती. तर खूप छान शेंगा होत्या आणि गावरान पण होत्या. आणि सध्या कसं बाजारामध्ये आता हायब्रिड पण गवारीच्या शेंगा येतात, तर त्याची काही एवढी खास टेस्ट लागत नाही. पण या ज्या अशा छोट्या असतात ना, किंवा त्यांना बघा थोडीशी अशी त्या निसल्यानंतर आपल्याला हाताला खाज पण येते थोडीशी, तर मग त्या गावरान असतात. आणि ह्या कोवळ्या पण होत्या आणि मस्त छान होत्या, फ्रेश होत्या. तर म्हटलं लगेचच करून टाकावे, कारण की थोड्या दिवस 2-3 दिवस जरी आपण फ्रीजमध्ये जरी कुठलीही भाजीपाला जरी ठेवला ना, तर त्याची टेस्टमध्ये लगेच फरक जाणवतो. आणि तुम्हालासुद्धा वाटलं असेल कधीतरी काय, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण भाजी बनवली ना, म्हणजे 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवायची, त्यानंतर जर भाजी बनवली ना, तर त्याच भाजीची टेस्ट जी आहे ती थोडीशी वेगळी लागते. म्हणजे थोडासा नॉर्मल फरकच वाटतो पण. आणि तरी इथे मी त्याचा जो मसाला वगैरे लागणार होता, तर तो मी इथे डायरेक्टली म्हणजे अगोदरच म्हणजे वाटून वगैरे ठेवते, कारण की जेणेकरून मग सगळं काही बाहेर न्यायचं असतं आणि चुलीमुळं. आणि तसं पहिल्यांदा कसं तिथंच लगेच मग मसाला लगेचच काढता यायचा, म्हणजे आपण जरी भाजी म्हणजे मिरची वगैरे जरी परतवण्यासाठी जरी टाकली तरी पण. त्यामुळे आता मी लगेचच इथे एकत्रच वाटण काढलेलं आहे, मिरची आणि शेंगदाणे लसूण हे सगळे एकत्रच वाटण काढले. आणि मी अगोदर तेल टाकून ठेवलं होतं, जेणेकरून मग मस्त कढई तापली पण होती. आणि त्यानंतर तेल ॲड केलं. मी जिरी वगैरे काही टाकत नाही आणि हळद पण टाकत नाही गवारीच्या शेंगांना. बऱ्यापैकी काही जण टाकतात, पण आमच्या इकडे शक्यतो टाकत नाही. आणि जशी माझी मम्मी बनवायची त्या पद्धतीनेच मी बनवते शक्यतो. तरी मग म्हणजे ज्या भाज्यांमध्ये जिरे वगैरे टाकतात तर त्या भाज्यांमध्ये मी टाकतेच. पण अशा काही भाज्या आहेत, मेथीची भाजी म्हणा काही, तर काही मेथीच्या भाजीमध्ये कांदासुद्धा ॲड करतात, तर तसा मी करत नाही शक्यतो. आणि गवारीच्या शेंगांमध्ये पण मी जिरे वगैरे कधी ॲड करत नाही, कारण की जिरीने लगेच त्याची टेस्ट जी असते ती बदलून जाते. आणि अशी जर सिंपल पद्धतीने जर गवारीच्या शेंगा बनवल्या तर त्याची टेस्ट एकदम वेगळीच लागते. फक्त काहीच नाही, हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे जेवढे लागतात तर तेवढेच थोडेफार शेंगदाणे आणि मीठ आणि तेल, या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच ॲड केलेलं नाही आहे. आणि आता इथे जो मी मसाला वाटून घेतलेला आहे, तर मी तो मिक्सरमध्येच काढलेला आहे. आणि बरेच दिवसापासून म्हणजे आम्ही पाटा जो आहे तर तो यूज पण करत नाही आणि त्याचा वापरही होत नाही, त्यामुळे मग ठेवून दिलेला आहे. आणि तो वापरात नसल्यामुळे त्याच्यावरती कधी वाटण पण काढण्यात येत नाही. पण शक्यतो कधी लाईटीचा प्रॉब्लेम झाला तर मग वाटावं लागतं. पण आम्ही वापरत नाही, त्यामुळे मग काही शक्यतो तरी मिक्सरवरतीच चालतो. आता दररोजचा दोन्ही टायमाचा जो मसाला आहे तो मिक्सरमध्येच वाटला जातो, त्यामुळे मग मी डायरेक्टली दोन्ही सगळं एकत्र वाटते. आणि डायरेक्टली तो मसाला अगोदर मी परतून घेत असते. काही जण तेलामध्ये अगोदर म्हणजे जी भाजी बनवायची ना तर ती ॲड करतात, तर मी पहिल्यांदा तसंच करायचे. नंतर मी असं ट्राय करून बघितलं, तर अशीसुद्धा खूप म्हणजे तो जो मसाला आहे ना तर तो चांगला परतला जातो. आणि आपली जी भाजी आहे तर त्याची टेस्ट तर भाजीमध्ये उतरतेच, पण मग त्याला मी अगोदर टाकत नाही. जे तेल आहे त्याच्यामध्ये जो आपला मसाला आहे तर तो अगोदर मी परतून घेते, जेणेकरून तो मसाला चांगला परततो आणि असा काही ओलसर पण राहत नाही. आणि ते जे म्हणजे शेंगदाणे वगैरे मस्त असे मिरचीसारखे एकदम परततात त्याच्यामध्ये, आणि त्याने भाजीला वेगळीच टेस्ट येते. आता पूर्ण शेंगा झाल्यानंतर तुम्ही शेंगांचं लूक पहा, मग त्यानंतर तुम्हाला वाटेल की थोडासा मसाला अगोदर परतून घेतल्याने थोडासा फरकच जाणवतो. तर याच्यामध्ये मी फक्त अशा शेंगा मी मस्त छान अशा परतून घेतल्या. आणि ही जी कढई आहे ना, तर जेव्हापासून मी चुलीवरती स्वयंपाक करायला लागलो ना तर तेव्हापासून ही जी जुनी लोखंडाची कढई आहे ना, तर मी तिचा वापर करायला लागली, कारण की ती ऑलरेडी खालून तर काळी झालेलीच आहे. आणि त्यामुळं पण. आणि दुसरी गोष्ट तर ती लोखंडाची आहे आणि त्याच्यामध्ये जर काही असं मी असं खिचडी वगैरे बनवत असते सोमवारच्याला, तर त्याची टेस्ट वेगळीच लागते. आणि जी आपली ॲल्युमिनियमची कढई आहे ना त्याच्यामधली टेस्ट वेगळी लागते. तर त्यामुळं तर म्हटलं ही ऑलरेडी काळी झालेलीच आहे कढई, तर हिचाच वापर करूयात. आणि दुसरा फायदा तर हा होतो की टेस्ट खूप छान लागते. तर त्यामुळे मग मी ह्याचं म्हणजे जेव्हापासून चुलीवर बनायला लागले ना तर तेव्हापासून हीच कढई जास्त तर वापर करते. तर मी शेंगांमध्ये थोडंसं असं पाणी टाकून घेतले, कारण की थोडासा ओलसर पणा येण्यासाठी, आणि जास्त असली कोरड्या पण नाही झाल्या पाहिजे तर त्यासाठी. आणि
तर म्हणजे आमचं डेली म्हटलं तर जास्त तर आमचा मसाल्यांचा जास्त वापर नसतो कुठल्याही भाजीमध्ये. तर कधीतरी म्हणजे आठवड्यातून एखादी भाजी असते की त्यामध्ये मी वापर करते, पण जास्त तर नाही. शक्यतो हिरव्या मिरचीमध्ये जास्त तर भाजी असते. हिरवी मिरची, मीठ, मिरची आणि शेंगदाणे आणि लसूण याच्या व्यतिरिक्त आमच्या भाजीमध्ये जास्त काही नसतं. आणि तरीही खूप छान लागतात भाज्या. तर आता इथं माझा चहा आजच्याला लेट चालला आहे, कारण की अगोदर दूध यायला टाईम लागला होता त्यामुळं. आणि रात्रीचं जे दूध आहे ते राहिलं नव्हतं, तर त्यामुळं म्हटलं की लगेचच मग फ्रेश दुधाचं म्हणजे दूध न तापवता जर आपण चहा केला ना डायरेक्टली त्याच दुधाचा, तर खूप छान लागतो. त्याच्यामुळे मग दूध आलं होतं तर लगेच मग मी चहा बनवायला घेतला. तोपर्यंत वाट पाहिली दूध येऊस तोपर्यंत, मग तसा चहा होता पण मग घेतला नाही. कारण की ताजं दूध काढून आणल्यानंतर ते दूध न तापवता जर आपण चहा केला तर तो खूप छान लागतो. आणि मी अगोदर काय करायची का पहिल्यांदा चांगलं दूध तापून घ्यायची आणि त्यानंतर मग मी चहा बनवायची त्यामध्ये. पण आता मी तसं नाही करत. कधी कधी जर असं ताजं जर सकाळचं दूध असलं ना तर ते दूध येऊस तोपर्यंत वाट पाहिजे, त्यानंतर मग त्याच दुधाचा चहा बनवायचा. तर खूप छान लागतो, म्हणजे असा घट्ट चहा होता असं वाटतं आणि टेस्टला पण थोडासा वेगळा लागतो आहे. तर त्यासाठी आणि तर आज आहे गुरुवार, तर त्यामुळं मग आमची सकाळची जी फरशी पुसण्याची तयारी आहे, म्हणजे फरशी म्हणा थोडीफार साफसफाई जी असते नॉर्मली आपली, जास्त नाही करत ती अगोदर आदल्या दिवशी जे आहे ते करून ठेवत असतो. आणि तर इथे चाललं आहे माझं फरशी पुसण्याचं काम. आणि सकाळचं आम्ही फरशी पुसतो, म्हणजे काय होतं की आपलं म्हणजे कामात काम होऊन जातं आणि त्यानंतर मग सगळं आवरल्यानंतर मग फरशी पुसायचा पण कंटाळा येतो आणि तोपर्यंत आपला जेवणाचा पण टाईम होतो. तर त्यामुळं शक्यतो तरी आम्ही सकाळचंच म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला ना की लगेचच मग आम्ही फरशी पुसायला घेतो, जेणेकरून मग आंघोळीच्या अगोदर म्हणजे आपले जे कपडे असतात ते पण मग नंतर म्हणजे दुसरे कपडे घालण्यात पण येतात आणि असं वेगळं पण वाटत नाही. कारण की फरशी वगैरे पुसली ना की असं वाटतं कुठेतरी का हा त्याचा मळ आपल्या अंगावर आला आहे असं वाटतं मला तरी. तर त्यामुळे शक्यतो तरी मी सारून घ्यायचं असलं म्हणा किंवा फरशी जरी पुसायची असली ना तरी पण शक्यतो तरी ज्या क्लिनिंगच्या गोष्टी असल्या ना त्याच्या अगोदर म्हणजे आंघोळ करण्या अगोदर त्या सगळ्या करून घेते, जेणेकरून मग जे आपले नंतरनं चांगली स्वच्छ आंघोळ केल्यानंतर मग चांगले कपडे घालण्यात येतात. मग आपल्याला थोडंसं असं हे पण वाटत नाही कपडे घातल्यानंतर. आता त्यासाठी तर लगेचच मी कपडे धुण्यासाठी आज कमी पाणी होतं त्यामुळे मग आज कपडे बाजूला ठेवलेत आणि म्हणजे नंतर धुणारा आहे. आणि मग श्रीशा मॅडमला आंघोळ घातली मी आणि ती पाणी खेळत होती त्यामुळे मग लगेचच मी देवपूजा करण्यासाठी घेतली. नाही तर मग ती म्हणजे माझी वेगळीच देवपूजा होत असते. मग ती जर असली ना मध्ये तर म्हणजे हळदी कुंकच राहत नाही पंचपाळ्यात म्हणा किंवा देवासकट तसेच. आणि मी म्हणजे देव वगैरे जरी सगळे व्यवस्थित धुवून जरी ठेवले ना तर ती पुन्हा मग पाणी आणून पुन्हा ते सगळं ओलं करणार, पुन्हा देव हे करणार. मग असं चालू असतं तिचं. आणि सारखी अगरबत्ती घेणार, पूर्ण घरामध्ये फिरणार त्या पेटलेली अगरबत्ती घेऊन. त्यामुळं मग तिला असं कुठंतरी नादी लावून मग पटकन देवपूजा करून घ्यावी लागते. एकदम घाईघाईमध्ये अशी निवांत देवपूजा पण करता येत नाही. आता असं होतं आहे, इतके दिवस ती छोटी होती ना तर तेव्हा एकदम निवांत असं टाईम देऊन निवांत अशी पूजा करत होते. पण आता तसं नाही होत, एकदम घाईघाईमध्ये करायची. आणि कसं सकाळी कामाची गडबड पण असते. शक्यतो तरी मी सगळं काम आवरल्यानंतर कपडे वगैरे झाल्यानंतर देवपूजा करते, पण आजच्याला पाणी थोडंसं कमी आहे तर त्यामुळं मग मी आजच्याला लवकर देवपूजा करायला घेतली. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं मी तिला आंघोळीसाठी ते ठेवलं होतं त्याच्यामुळे ती पाणी खेळत आताच होती. माझी तर देवपूजा म्हटलं वगैरे खेळतो झाली पाणी आणि आणि आता तोपर्यंत वाजले देवपूजा सकाळचे करून घेते. 9:45. तर अशा टायमाला दररोज कपडे वगैरे सगळं आवडतं काम. आणि आज गुरुवार असल्यामुळं आजच्याला सकाळचंच फरशी वगैरे तसं पण आम्ही सकाळचंच फरशी पुसतो म्हणा, पण तरी पण मग गुरुवारचं असलं ना का थोडं देवपूजा वगैरे करायला जास्त टाईम लागतो. आणि थोडंसं दमादमानेच करत असते, सोमवारचं म्हणा गुरुवारी म्हणा. तर त्यामुळं आणि आजच्याला पाणी पण नाही आहे त्याच्यामुळं कपडे मागं ठेवलेत आणि बाकीचे आंघोळ्या वगैरे आहेत तर त्यासाठीच भरपूर पाणी लागतं. तर त्याच्यामुळे मग आंघोळ्या ते सगळ्यांच्या झाल्यात आणि शिरशाला सुद्धा घातली. तर बऱ्याच वेळ ती पाणी खेळत होती. मग तोपर्यंत म्हटलं की पटकन मग मध्ये काय मी शूट घेतला नाही आणि डायरेक्टली मग लगेच देवपूजा वगैरे करायला गेले. कारण की म्हटलं की तोपर्यंत तिथे नादी लागली तर तोपर्यंत माझे देव वगैरे पूजून होतील. आणि इतक्यात मी तसंच करायला लागली. ती सकाळचं लवकर पाण्यातून निघत असं त्याच्यामुळं मग ती तोपर्यंत मग देवपूजा वगैरे करून घेते. आणि आता इतक्यात मीच देवपूजा करत असते तर त्यामुळं मग बाकीचं कामासोबत मग ते एक थोडंसं त्याच्यामध्ये पण ॲड करावं लागतं. कारण की लवकर आंघोळ झाली की लगेच देवपूजा वगैरे, नाही तर कधी कधी मी कपडे अगोदर होते मग त्यानंतर सगळं आवरल्यानंतर निवांत देवपूजा करते. तर आता आजच्याला पाणी पण कमी आहे त्याच्यामुळे मग कपडे मागं ठेवावं लागले. त्याच्यामुळे मग ती पाणी खेळत होती तोपर्यंत म्हटलं की चला देवपूजा वगैरे करून घेऊ. आणि आता इथं त्यांचं दोघींचं चाललं आहे खेळणं, तर तोपर्यंत म्हटलं की आता पाहूयात पाण्याचं काहीतरी करते. आणि मग त्यानंतर मग कपडे वगैरे सगळे झाल्यानंतर मग काही जेवण वगैरेच बाकी राहतं. तर म्हटलं की मग त्यानंतर मी कंटिन्यू करते. तर आता आमचं बाळ बघा आले लगेच रडत. पिलू हाय कर गं, हाय कर ना, हाय कर ना पिलू.
हाय हाय कर ना, तू बोल ना. मी कशी बोलत होते, तू बोल बरं. बोल. कशा आहात तुम्ही? म्हण बरं, कशा आहात तुम्ही? बोल ना. तोंडात हात नको घालू आणि व्यवस्थित बोल. कशा आहात तुम्ही? कशा आहात तुम्ही? बोल ना. बोल ना तू. तू नको म्हणू, बोल ना. व्हिडिओ कॉल नाही. बोला. आता इतर वेळेसली बोलती आणि आता मी बोल बोल म्हणलं ना, मग ती बोलणार नाही आता. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेत ना? हा. तुला तुझी ABCD म्हण ग. हा. C D. आपण म्हणलं ना की मग आपल्या मागं पूर्ण म्हणती आणि तसं फक्त D पर्यंतच ते ABCD एवढंच येतं फक्त. 1 2 म्हण ग पिलू. हा. 2 3 4 5 6 7 8 9 10. तसं तिला इतक्यात शिकवायला लागलं, त्याच्यामुळं तिला आपल्याला अगोदर म्हणावं लागतं, त्या मागं म्हणती. पण बऱ्यापैकी कधी कधी तिच्या मनाने पण म्हणती ना, तर बरोबर 5 पर्यंत म्हणती आणि त्यानंतरचं मग काही जास्त आठवत नाही. डायरेक्ट 8 9 कधी कधी 10 पण मध्ये साधी कोणतं पण कसं बोलती. तर आता बाकी सगळं आवरून मग नंतरच कंटिन्यू करते. तर आत्ता वाजले सकाळचे 11:30. तर आत्ता आमचं सगळं आवरलं, जेवण वगैरे सगळं झालं आणि जस्ट मी शालासुद्धा खाऊ वगैरे घातलं आणि आता तिला झोप वगैरे पण आली. तर त्यामुळे म्हटलं की चला आपल्या लॉगला एंड करून घेऊयात, कारण की जेणेकरून मी सकाळपासून जो लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे तर तो आपला कंप्लीट होऊन जाईल. आणि तर त्या अगोदर मला तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की तुम्ही थंबनेलवरती पण पाहिलं असेल की तुम्ही फौजीसोबत कधी जाणार. इनफॅक्ट तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ही जे इतक्या दिवसानंतर लॉग आले, पण त्यामध्ये मी काही तुम्हाला मी म्हटलं होतं तुम्हाला त्या अगोदर की आम्ही लवकरच जाणार आहोत आणि बरेच दिवस झाले आपले काही लॉग आले नाही आणि तरीसुद्धा आम्ही इथेच. तर मी तुमच्यासोबत हळूहळू मी शेअर करणारच होते, म्हटलं की लगेच सांगून टाकूया आणखी बरेच दिवस झालेत आता. आणि तर त्यासाठी तर आम्ही फौजींसोबत लवकर जाणार आहोत. म्हणजे अजून काही फिक्स नाही आहे, कारण की या महिन्यामध्ये ते सुट्टीला येणार होते पण त्यांची सुट्टी कॅन्सल झाली. तर ते पण कोर्ससाठी दुसरीकडे गेलेत आणि ते जेव्हा येतील, 1 महिन्याचा कोर्स आहे तर ते येतील. त्यानंतर मग ते सुट्टी घेतात की काय त्यावरती डिपेंड आहे, किंवा तिथे गेलं म्हणजे आम्हाला क्वार्टर पण भेटली पाहिजे. तर या अगोदर चाललं होतं की एप्रिल महिन्यामध्ये भेटेल, पण त्यांना स्कोरसाठी बाहेर जावं लागलं, त्यामुळं काय क्वार्टरचं म्हणजे एवढं फिक्स नाही सांगता येणार. पण जेव्हा क्वार्टर भेटेल मग आता तेव्हा जाऊ आम्ही. शक्यतो तरी आत्ता भेटेनच, पण आमचं असं चाललं आहे की डायरेक्टली 4-5 महिन्यानंतरच जायचं आणि जास्त तर गॅरंटी तशीच आहे की 4-5 महिन्यांनीच जाऊ आम्ही, कारण की थोडेसे तिकडं म्हणजे आता सगळ्याच गोष्टी काय मी सोशल मीडियावरती ती झाल्या शेअर करू नाही शकत. तर त्यामुळं तुम्ही पण थोडंसं म्हणजे समजून घ्या की काहीतरी तिकडे म्हणजे काम वगैरे आहेत चालू, तर त्यामुळं मग थोडासा त्या कामांमुळं टाईम लागणार आहे आणि मग त्यानंतरच आम्ही जाऊ शकतो. कारण की मग आत्ता जायचं आणि त्यासाठी आत्ता जरी किती सामान नेणार म्हणजे बऱ्यापैकी तर आपल्याला सामान न्यावंच लागतं आणि तेच म्हटलं की मग नंतर ना आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सगळं नेता पण येईल. आणि तसं त्यांचं म्हणणं चालू की आत्ता सध्या मग थोडंच न्यायचं आणि पुन्हा पण मग आत्ता जायचं, पुन्हा मग 1-2 महिन्यांनी पुन्हा रिटर्न घरी यायचं असं चाललं होतं. पण मला असं वाटतंय की मग डायरेक्टली आपण नंतर 5 ते 6 महिन्यानंतरच जाऊ आणि मग डायरेक्टली जेवढं न्यायचं तेवढं पण नेता येईल आणि कसं मग मनसोक्त राहता पण येईल असं वाटतंय. कारण की मग जायचं कुठंतरी तिथं जाऊन सेट होणार आम्ही आणि तेच लगेच घरी पण यावं लागेल. त्यानंतर पुन्हा त्यांचा एक कोर्स आहे बाहेर, तर त्याच्यामुळे त्यांना पण जायचं आहे पुन्हा. तर मग त्यांच्यामुळं मग त्या गोष्टीमुळं तर आम्ही सध्या म्हणजे नाही जायचं असं चाललं आहे आमचं. आता थोडंसं लेट केलं आहे आम्ही, कॅन्सल नाही पण लेट केलं आहे. तर तेच म्हटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावं आणि कसं मागं कळालं की क्वार्टर वगैरे काय भेटणार नाही, त्याच्यामुळं थोडासा मूड ऑफच झाला होता. तर त्यामुळं खरं तर मी आपले लॉगच शूट घेतले नाही, कारण की मी म्हटलं होते की तुम्ही माझी एक्साइटमेंट पाहिली असेल पहिल्या लॉगमध्ये
आणि तिथे पण मी शेअर म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं होतं की नव्हतं काही माहीत नाही एक्झॅक्ट की आम्ही याच महिन्यामध्ये जाणार आहे म्हणून. मला असं वाटतं इनडायरेक्टलीच मी सांगितलं होतं 2-3 महिन्यामध्ये जाणार आहोत म्हणून. तर आम्ही आत्ता जाणार होतो पण त्यांना काय सुट्टी भेटली नाही. आणि त्यातली त्यात आता जे दुसऱ्या देशांमध्ये पण आता युद्ध चालू आहे आणि त्यातली त्यात मग कुणाला सुट्ट्या सकट देत नाहीत. आणि त्यामुळं तरी असं वाटतं की ते सगळं क्लिअर पण होईल तोपर्यंत. आणि ते काय जास्त दिवस काय चालणार नाही, आता थोडक्यात आता बंदच व्हायला चालले. पण आता पाहूयात की किती दिवस लागतो. पण त्याच्याशी काही रिलेटेड नाही आहे, कारण की ते आपल्या भारतात सोबत काही म्हणजे भारत अजून काय आपला इंडिया त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पण नाही आहे त्यामुळं. आणि राहिलं तर दुसरा प्रश्न, तर ह्यांचाच कोर्ससाठी म्हणजे हेच बाहेर गेलेले आहेत. तर हे युनिटच्या बाहेर असल्यामुळं तर मग आम्ही तिकडे जाणंच म्हणजे विषयच नाही. तर ते आल्यानंतर पाहूयात. तर ते आल्यानंतर त्यांना सुट्टी घ्यायची आहे आणि ती पण भेटते की नाही. तर तशा डेली व्लॉगमध्ये तुम्हाला हळूहळू त्या सगळ्या गोष्टी आपमध्ये शेअर होतीलच. आणि त्यानंतरच मग फिक्स कळणसुद्धा म्हणजे 1-2 महिन्यामध्ये की कधी जायचं आहे कधी नाही. किंवा गॅरंटी तरी जास्त तर माझं तरी असं चाललं आहे की जर जितकं म्हणजे आपल्याला थोडं सामान घेऊन जायचं आहे तर तेच डायरेक्टली मग नंतर ना जास्त सामान घेऊन जाता येईल. आणि कसं जाणं येणं पण सोपं नाही आहे. त्यातली त्यात आमची श्रीषा मॅडम आणि तरी आता घरी पण खूप जास्त तिला म्हणजे इकडची जास्त सवय लागली, घरच्यांचा पण खूप लाळा लागलेला आहे. त्यामुळं तरी असं वाटतंय की लगेच तिथे जाऊन ती पण थोडीशी तिला करमली पण पाहिजे. आणि मग त्यामुळं असं चाललंय की जून जुलै महिन्यामध्ये मग जाऊ, जर भेटलं क्वार्टर तर जाऊ. आणि कसं सध्या उन्हाळ्याचे पण थोडेसे मेपर्यंत जास्तच ऊन पण राहणार आहे. आणि त्यामुळं म्हणजे कुठे जरी गेलं तरी उन्हाळ्यामध्ये आपल्याला करमतसुद्धा नाही. आणि त्यामुळं तरी सगळे बाकीचे म्हणतायत की उन्हाळा संपू द्या मग जा तुम्ही. पण मग त्यामुळं मग आमचं पण थोडंसं हे चाललं आहे, कारण की आता तिला पण सवय नाही आहे. कारण की एवढे सगळे घरामध्ये माणसं येतात त्याच्यामुळं मग तिथं जाऊन काही मीच दिसणार फक्त जास्त टाईम, ते पण बाहेरच राहणार कामामुळं. त्यामुळं तर तिच्या सोयीनुसार पाहावं लागणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर पण काय होतं आहे काय माहीत नाही, कारण की तिला करमतं आहे नाही करमतं आहे. तर त्यानुसार, कारण की मी पण या अगोदर काय बाहेर जास्त राहिलेली नाही आहे, घर म्हणजे घरच फक्त. तर त्यामुळं डायरेक्टली म्हणजे स्टेटच्या बाहेर जायचं आहे. आणि तर तिथं म्हणजे तिथं गेल्यानंतर थोडंसं ओळख होईस्तोपर्यंत वाटून म्हणजे थोडंसं, पण त्यानंतर होऊन जाईन बाकी. पण आमचं चाललं आहे आता सध्या की उन्हाळा पण संपतोय तोपर्यंत. आणि पावसाच्या सीझनमध्ये जर गेलं तर मग कुठे जरी गेलो तरी आपलं खूप छान वाटतं पहा. तर त्याच्यामुळे मग नवीन प्लेस राहील तर मग ती पण आवडेल पण. आणि सुशाल पण थोडंसं करमण्याला म्हणजे थोडीशी हेल्प होईल. आणि तर अजून थोडासा टाईम पण आहे, ते पण येत आहे तोपर्यंत त्यांना पण सुट्टी घ्यायचं चाललं आहे. पण आता काय होतं आहे काय माहीत नाही. आणि त्याच्यामध्ये पण मग म्हणजे आमचे 2-3 महिने ह्याच्यामध्ये जाणारच आहेत. आणि 2-3 महिन्यानंतर 3 ते 4 महिन्याचं तिकडं पण त्यांचं काम आहे. आणि त्यामुळं तरी म्हणजे कुणालाच जाता येणार नाही. तर त्यामुळं आमचं असं चाललं आहे की 2-3 महिन्यासाठी कशाला जायचं म्हणून. तर पाहूयात जेव्हा कधी फिक्स होईल मी तसं तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि तर आपल्याला म्हणजे तुम्हाला तर आता डेली व्लॉग तुम्हाला कसे वाटत आहेत पाहण्यासाठी, तर ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगत जा. कारण की काय होतं की तुमच्या एक कमेंटनी थोडासा रिस्पॉन्स येतो. आणि व्लॉग बनवायला पण थोडीशी एक्साइटमेंट राहते की हां एवढे लाईक्स आले, किंवा नाही कमेंट करायला जमलं तर लाईक करत जा. कारण की त्याच्यावरून सुद्धा मग आपल्याला कळतं की हा आपले व्लॉग जे बनवतोय आपण एवढी मेहनत जी करतोय ती आवडती आहे पाहायला. इवन असं कोणाला बोर तर नाही होते त्यामुळं. तर मी पण असं तुमच्यासोबत छान छान गोष्टी शेअर करण्याला खूप एक्सायटेड आहे. आणि ती शेअर करण्याचा प्रयत्नसुद्धा करेन. तर आता बरेच दिवस झाले आपलं पहिलं चॅनल पण मॉनिटाईज होण्याचे एकदम जवळ आलं होतं. पण तेव्हा काही गोष्टी मला काही माहिती नव्हत्या आणि मी थोडंसं लाईटलीच घेतलं होतं. कारण की स्टार्टिंग केली होती ती अशीच केली होती मी. आणि मला वाटलं की मला जमन म्हणून, आणि जमलंसुद्धा. रिस्पॉन्स पण तुमचा खूप छान भेटला होता आणि व्ह्यूज पण खूप येत होते त्या चॅनलला. कारण की कधीही व्हिडिओ टाकला तरी पण 1K+ व्ह्यूज यायचे त्या चॅनलवरती सुद्धा. पण मला त्याचा म्हणजे ते मला असं वाटायचं की 1 वर्षातच कंप्लीट केलं पाहिजे असं काही नसतं. काही काही 2-2, 3-3 वर्ष पण करतात. तर मग माझं असं चाललं होतं की निवांत चाललं होतं. म्हणजे मी कधी टाकायची व्हिडिओ कधी नव्हते टाकत त्यावरती. पण तेव्हा मला काही रूल्स वगैरे काही माहिती नव्हते यूट्यूबचे. तर त्यामुळं थोडंसं लाईटली घेतलं होतं. आणि बऱ्यापैकी गोष्टी नंतरनं माहिती झाल्या, नंतरनं शिकण्यात गेल्या. आणि तर आता या चॅनलवरती सुद्धा पण माझं आता बोलता बोलता 6 महिने होऊन गेलेले आहेत. तर माझ्याकडे आता फक्त 6 महिने आहेत. तर त्याच्यामध्ये
मला एवढं जे चॅनल आहे तर तेवढं मग ती मॉनिटाईज करून घ्यावं लागेल. नाही तर मग त्यानंतर मग काही म्हणजे 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 काय होतं नवनवीन प्रत्येक वेळेस जर नवीन चॅनल ओपन करायचं तर त्याच होप्स ते सगळं तीच एक्साइटमेंट अशी ते पुन्हा येत नाही. कारण की आता जितकं पहिल्या चॅनलला मी एक्साइटमेंटनी व्लॉग बनत होते तर ह्या चॅनलला थोडीशी मला कमीच वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की हा भेटतंय की नाही सक्सेस, किंवा आपण अशीच मेहनत तर करत नाही ना, असे बरेचसे इतके प्रश्न येतात की बस कधी कधी तर माझं म्हणजे नाही का झोप सकट येत नाही कधी कधी असा विचार करून की नाही का जे करतोय ते बरोबर आहे की नाही, पहिला तर प्रश्न. आणि दुसरा तर बाकीचे काय म्हणतील, काय म्हणतायत, कोणीतरी माझ्या मागून काहीतरी कमेंट करत असेल, कोणतरी हसत असेल, असे बरेचसे छोटे छोटे पण असे निगेटिव्ह जे प्रश्न आहेत तर ते पडत असतात. पण जर एकदा जर चॅनल मॉनिटाईज झालं तर मला असं वाटतंय की जेवढं काय माझ्यात नॉलेज आहे ना तर मी ते तुमच्यासोबत तर शेअर करायला तर तयार आहेच, पण म्हणजे एक्साइटमेंट आहे आणि ते पण तुम्हाला आवडेलसुद्धा. तर त्यामुळं असं वाटतंय की नको सोडायला, कारण की बऱ्याच दिवसापासून जे मी व्हिडिओज वगैरे लॉग जे आहेत तर त्याचा विचार करते, पण त्या पद्धतीनेच माझ्याकडून थोडासा गॅप पडल्यामुळं मग ते सगळे हे जे आहे ना तर ते सगळं हे होऊन जातं. त्याच्यामुळं मग असं वाटतं की तुमचा पण थोडासा जास्त जर थोडाफार जर रिस्पॉन्स जर भेटला चांगला, जास्त नाही मी म्हणत, पण जर आवडला लॉग तर एक लॉगला म्हणजे कुठल्याही व्हिडिओला म्हणा, लॉगला म्हणा, किंवा म्हणजे कमेंट जरी नसली करायची तरी एक लाईक करत जा, जेणेकरून मग जे बनवतं ना त्याला खूप एक्साइटमेंट असते की किती व्ह्यूज आले, कितीच लाईक आल्यात. तर ते कितीतरी वेळा पाहत असतं, म्हणजे मी तरी पाहते हा. तर त्यामुळं तर असं वाटतं की मग जर लाईक जर आल्यात त्यावरून पण कळतं की हा आपले लॉग पाहण्यासारखे आहेत, लोकांना आवडत आहे सुद्धा. तर त्यामुळं तर एवढंच आजच्या लॉगमध्ये. तर बरंच काही बोलता बोलता मी जास्तच मनातलं बोलून गेले. पण असं होतं एक प्रत्येक ब्लॉगर सोबत असं होतं असं मला असं वाटतं, की सगळ्यांनाच प्रश्न पडतात. कारण की सगळ्यांच्या थोड्याशा आपण काहीतरी करतोय मग त्याच्यासोबत आपल्या होप्स पण असतात. तर त्यामुळं असं सगळ्यांनाच प्रश्न पडतात, कधी पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह पण असतात. आणि एखादी गोष्ट स्टार्टिंगला जर सुरुवात केली ना तर बऱ्याच जणांना मला असं वाटतं की सगळ्यांनाच असे प्रश्न पडत असतीलच, की कुणी आपल्याला म्हणजे नाही का असं शक्यतो तरी अजून मला कमेंट वगैरे सगळ्या चांगल्याच आलेल्या आहेत, कारण की त्या चॅनलवरून मला अनुभव आहे. आणि त्यामुळं मग या चॅनलची पण सगळे म्हणजे चांगले व्ह्यूज येतात बऱ्यापैकी. मी कधी पण टाकलं तरी पण आपला 200वरती तरी जातो व्हिडिओ ॲटलिस्ट, म्हणजे कधी पण टाकते ना मी. त्याच्या आधी पण काय पोस्ट वगैरे पण टाकत नाही की या टायमिंगला आपला व्लॉग वगैरे येणार आहे काय. जेव्हा माझं मन केलं मी जेव्हा व्लॉग शूट केला डायरेक्टली टाकते अचानक, तरी पण मला तेवढे व्ह्यूज येतात. तर त्यामुळे आणि बरेचसे जण मला बाहेर पण भेटतात, तेव्हा म्हणतात की तुझे व्लॉग खूप छान असते, तू काहीतरी वेगळं असं करतीये, तर तूच त्याला म्हणजे असं कंटिन्यू करत जा फक्त, असं म्हणतात. तर त्यामुळंच आता बरेचशा जणांचं म्हणजे बरेचसे जण म्हणलेत मला, एकदम जवळचे पण सगळेच, लांब म्हणजे बाहेरचे पण, आणि काही मी त्यांना ओळखत पण नव्हते आमच्या गावातले पण मुली. तर त्या सुद्धा म्हणतात तुम्ही खूप छान व्लॉग बनवता, फक्त कंटिन्यू करत जा, कारण की खूप वाट पाहावी लागते तुमच्या व्लॉगची पण. आणि तुम्ही आज टाकता नंतर पुन्हा गायब होता. त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आता एक लास्ट टाईम आपण एक पुन्हा हे करू, स्टार्ट करू, आणि त्यानंतर पाहूयात. आणि म्हणजे जसे होतील तसे लॉग पण तुमच्यासोबत डेली काही ना काही मी शेअर करण्याचा प्रयत्न करीन. आय होप की तुम्हाला आवडतील आणि तुम्ही सुद्धा खूप छान सपोर्ट करतात. तर चला तर भेटूयात मग आपल्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.